हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबान की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा की जय। बोलो सब साधु संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, श्रीपाद बाबा माऊली खरी कृपेची सावली, श्रीपाद बाबा माऊली खरी कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, रामदास बाबा माऊली खरी कृपेची सावली, रामदास बाबा माऊली खरी कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, अमृते दादा माऊली खरी कृपेची सावली, अमृते दादा माऊली खरी कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, जगदीश बाबा माऊली खरी कृपेची सावली, जगदीश बाबा माऊली खरी कृपेची सावली, जिगणा आई माऊली खरी कृपेची सावली, जिगणा आई माऊली खरी कृपेची सावली, अप्पा आबा माऊली खरी कृपेची सावली, अप्पा आबा माऊली खरी कृपेची सावली, विक्की बाबा माऊली खरी कृपेची सावली, विक्की बाबा माऊली खरी कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, सद्गुरुनाथ माझी माय दावी अपुले कोमल पाय, श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्ष नाम ज्ञानदानक्य दक्ष, कोटि क्षेत्र निवासियनं तं नमामि वेद विद्यावरिष्ठं, तं नमामि वेद विद्यावरिष्ठं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमोचे आद्या वेद प्रतिपाद्य जय जय सुसविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेश सकलार्थमती प्रकाशू, मणि निवृत्तीदासू अवधारी जोजी, जय हरी जय हरी जय हरी। तुम्हा संत मायबापांच्या चरणी माझा साष्टांग प्रणाम। बघा, आज ही जी सेवा आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चालत आलेली ही प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाच्या वाट्याला आली। मी माझे परम भाग्य समजते ही जी सेवा मला दिली। गुरुवर्य जगदीश बाबा असतील, विक्की बाबा असतील, ओंकार महाराज असतील, जिगना आई, पूर्ण सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून आभारी आहे। बघा, सूर्यासमोर काजव्याचा असा काय उजेड पडेल, सूर्यासमोर काजव्याचा असा
काय उजेड पडेल, पण मी ते सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा यांचे स्मरण करून बसले आहे. तिथे मी जे काही बोलीन ते माझे सद्गुरूच माझ्याकडून बोलवून घेतील. बघा, मज पामरा काय थोर बन, पायीची वान पायीच बरी. मग ह्या नारदाची गादी आहे, ह्या नारदाच्या गादीवर बसण्याचा अधिकार कुणी दिला असेल तर ते सद्गुरूच आहेत. बघा, तुम्हा आई वडिलांच्या सेवेसाठी निवडून घेतलेली ओवी. मज हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. अध्याय क्रमांक 1, ओवी क्रमांक 22. बघा, सद्गुरूला एवढे महत्व का आहे, म्हणजे सद्गुरू आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूला एवढे महत्व काय आहे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर सद्गुरूंचा हात मस्तकी लागल्यावरच देव प्राप्त होतो, अन्यथा देव प्राप्त होत नाही. बघा, मी एक उदाहरण सांगते. जमिनीत पाणी आहेच, पण त्याच्या प्राप्तीसाठी पायाळू मनुष्यासच प्राचारण करावे लागते, अन्यथा कितीही आणि कुठेही खणले तरी पाणी लागेल का, नाही लागणार. म्हणूनच जर देवाची भेट घडवून घ्यायची असेल तर काय करावे लागेल, तर त्या सद्गुरूंना शरण जावे लागेल. तर सद्गुरूंना काहीतरी प्रक्रिया आहे. आपण कोणतीही गोष्ट करतो त्याला काही ना काहीतरी प्रक्रिया असते. बघा, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बघा, आता दुधामध्ये तूप आहे हे 100% खरं आहे. दुधामध्ये तूप आहे हे जरी 100% खरं असलं तर आपण दुधावर किती वेळ बोट फिरवत बसलो म्हणजे तूप हाताला लागेल का, नाही लागणार. बघा, जशी दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी, जशी उसात हो साखर तैसा देहात हो ईश्वर. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर जर आपल्याला तूप पाहिजे असेल तर दूध तापून त्याला विरजण घालावे लागेल, नंतर त्याला रवीने ढवळावे लागेल, तेव्हा कुठे जाऊन आपल्याला काय मिळते, तर तूप मिळते. जसं उसामध्ये साखर आहे हे 100% खरं आहे, पण कोण उसाच्या कांड्या चहा टाकून पिईल का, नाही पिणार. काहीतरी प्रक्रिया आहे. तो ऊस फॅक्टरीत जातो, मग त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून मग साखर बनते आणि मग ती आपण चहासाठी वापरतो. तसंच जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काहीतरी प्रक्रिया आहे. साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाने आजही आपण गेलो तर देव निश्चित भेटतो. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर पाठांतर करून देव भेटेल का, नाही भेटणार. साधू संतांना व ग्रंथांना समोर ठेवून सगळेच परमार्थ करतात, पण तुम्हा आम्हाला लाभला तो सद्गुरु सच्चिदानंद ब्रह्मनिष्ठ सद्गुरु संत श्रीपाद बाबांमुळेच, संत रामदास बाबा, संत अमृते दादांमुळेच लाभला. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर पुण्य फैले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. बघा, संत चरणी पावलो म्हणजे काय, संतांचं चरण म्हणजे कुठलं चरण, संतांचे कोणते चरण सांगितले आहे, अनुग्रह आणि प्रबोध हे 2 संतांचे चरण सांगितले आहे आणि ते संतांच्या चरणाला आपण शरण जायचं आहे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर बघा, पुण्य फैले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा. बघा, जर आपल्याला देवाची भेट घडून घ्यायची असेल तर सद्गुरूला शरण जावे लागेल. बघा, जो मोती असतो, छिद्र नसलेला मोती ना नाकात घालायच्या कामाचा, ना कानात घालायच्या कामाचा, ना दोऱ्यात ओरगळून गळ्यात घालायच्या कामाचा. तसेच मनुष्य कितीही श्रीमंत असो, कितीही विद्वान असो, कितीही ज्ञानी असो, ज्याला हे वर्म कळले नाही त्याला सांगून काय उपयोग, ज्याला तत्परता आहे, तळमळ आहे, त्यालाच हा विषय सांगावा. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर मृगनाभी कस्तुरी बसत है, मृगनाभी कस्तुरी बसत है, मृग जंगल भटकत जाए, सबके हृदय में रामे फिर भी मूर्ख न समजाय. बघा, जे मृग असतं त्याच्या नाभी कमळामध्येच कस्तुरी असते, पण ते काय करतं, अख्या रानुमा हिंडतं. त्याला काय त्यातला गंध असतो का, नसतो. तर कस्तुरी मृग तर प्राणी आहे, त्याला समजू शकत नाही, त्याला सांगितलं तरी समजणार नाही. पण तुम्ही आम्ही मनुष्य आहात, मनुष्य प्राण्याला सांगितलं तर नक्कीच कळेल.
याच जन्मी ओळखी करा आत्मा राम, संसार संभ्रम भोगू नका. बघा 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा शेवटचा देह लाभला आहे. तो कुठला मानव देह लाभला आहे. तर खरं सांगायचं तर मानवाच्या मनुष्य जन्मामध्ये येऊन एक तरी गुरु केलाच पाहिजे. बघा ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. बघा ज्याने गुरु नाही केला तर काय सांगितलं आहे, त्याचा जन्म वाया गेल्यासारखा आहे. कारण बघा संत कबीरदास सांगतात 84 योने फेरे फिर सुंदर नरतून पाया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना पाया, कहत कबीर सुन भाई साधू आया वैसा गया. काय केलं, जन्माला आला, मस्त खाल्लं पिल्लं, 2-3 टाइम खाल्लं, मस्त सगळं काही केलं, पण काय केलं, देवाचं भजन केलं का, नाही केलं, आला तसाच गेला. मग आपल्याला काय करायचे आहे, तर त्या देवाचे भजन करायचे आहे. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. बघा एवढे 84 लक्ष योनी आहेत, त्याच्यामध्ये फक्त मनुष्यालाच अक्कल दिली आहे भजन करायची. इकडे कुणाला बोलवा आणि त्याला बोला की चला जय हरी किंवा विठ्ठल विठ्ठल बोल, तू बोलेल का, नाही बोलणार. कारण मानवालाच ही अक्कल दिली आहे. देवी दिला देह भजना गोमटा, पण आपलं काय झालं आहे, देवी दिला देह भोजना गोमटा, फक्त खायचं, नित्य उठवणी खायाचीच चिंता, आपुल्या तू हिता नाठविसी. काय चिंता आहे, तर खायचीच चिंता आहे. पण अशी चिंता करायची आहे का आपल्याला, नाही. आपल्याला काय करायचं आहे, तर त्या भगवंताचे चिंतन करायचे आहे. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देतो. ती उन्मनावस झाली की नक्की पांडुरंग भेट देईल. बघा तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एक बाई आहे, ती उखळीत कुटायला घेते, इकडे बाळाला झोका देते, शेजारणीशी बोलते, पण तिचं लक्ष संपूर्ण कुठे असते, त्या उखळीकडे असते. तसंच आपल्याला काय करायचे आहे, हा संसार करायचाच आहे, पण आपलं लक्ष कुठे पाहिजे, तर त्या भगवंताच्या नामस्मरणाकडे पाहिजे, त्या चिंतनाकडे पाहिजे. पण आपल्याला काय झालं, भ्रांती झाली. कशाची भ्रांती, की मी देह. बघा मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या, आपुल्या तू हिता नाठविसी. बघा की म्हणजे एक बैलगाडी असते, ती बैलगाडी 2 बैल ओढत असतात, त्याच्या खाली एक कुत्रा असतो. त्या कुत्र्याला काय वाटतं की हा बाबा ही बैलगाडी कोण ओढतोय, तर मी ओढतोय. पण हा काय आहे, त्याचा भ्रम आहे. ती बैलगाडी कोण ओढत असतं, तर ते 2 बैलच ओढत असतात. तसंच ही पूर्ण चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकूच नका. तर हे शरीर ज्याच्या सत्तेवर चालतो तो भगवंत आहे. त्याच्या सत्तेने काहीच, त्याच्या सत्तेने सूर्य, म्हणजे त्याच्या सत्तेने सूर्य वेदासी बोलणे, त्याच्या सत्तेने वेद बोलतात, त्याच्या सत्तेने सूर्य चालतो, त्याच्या सत्तेने म्हणजे त्याच्या सत्तेवरच हे सगळं चालू आहे. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, तर त्याला शरण जायचे आहे, त्याचे भजन करायचे आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे, हा जो देह दिलेला आहे, हा देह नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कसा आहे, तर नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. पण संतांनी काय सांगितलं आहे, हा देह भजनासाठी उत्तम आहे. देवी दिला देह भजना गोमटा. तर या देहाने आपल्याला काय करता येईल, तर भगवंताशी सलगी त्या भगवंताशी ऐक्य करता येईल, त्या भगवंताशी मेळ घालता येईल. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर, पण त्या भगवंताचं भजन करता येईल ह्या देहानेच. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर, जर या देहामधला आत्मा रामच निघून गेला तर काय होईल, या देहाला कोण किंमत देणार आहे का. 4 चाकाची गाडी आहे, त्या गाडीमधला एका जरी, त्या गाडीतल्या टायरामधल्या एकाची जरी आवाज जाऊन द्या, कोण विचारेल का, कोणी नाही विचारणार. तसंच म्हणून काय करायचे आहे, अगोदरच आपल्याला त्या आत्मारामाला ओळखी करून घ्यायची आहे. साधू संत बघा ह्याच्यामध्ये कोण गेलं नाही. बघा 7 वार आहेत, त्या 7 वारांपैकी आपलाही एक वार निश्चित आहे. एका वाराला आपल्यालाही जायचे आहे. जशी एखादी वस्तू बनते,
तिच्यावर जशी मॅन्युफॅक्चरिंग डेट असते तशी एक्सपायरीही असते, म्हणून तिच्यावर जशी मॅन्युफॅक्चरिंग आहे तशी एक्सपायरी आहे, तसंच आपलं सुद्धा आहे. आपल्यालाही एक दिवस जायचं आहे, म्हणून काय करायचं आहे तर त्या राम नामाचं आपल्याला चिंतन करायचं आहे. चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है, चलो मुसाफिर बिस्तर बांधो गाड़ी आने वाली है, राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली है, राम नाम का टिकट निकालो घंटी बजने वाली आहे. पण कधी कधी बघा, माझ्या बघण्यात आलंय बघा, आपण काय करतो की माणूस एखादा गेला, समजा एखादा माणूस गेला तर काय त्याला नेताना काय बोलतात, राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. अरे पण कधी तो गेल्यावर राम नाम सत्य आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ते रामाचं नाम जिवंत असतानाच ओळखी करून घ्यायचं आहे. कारण मग नंतर काही उपयोग आहे का त्या रामाच्या नामाची, नंतर बोलतो राम नाम सत्य आहे, तर उपयोग आहे का, नाही. तर आपण काय करतो बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर देवाला काय पाहिजे हो, हे सगळं देवानेच बनवलं आहे. आपण काय करतो की त्याचाच नारळ त्याला देतो, त्याचीच बनवलेली फुलं त्याच्या चरणी वाहतो. त्याला ते पाहिजे आहे का, नाही. त्याला काय पाहिजे आहे, शुद्ध भाव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. बघा, रामाला शबरीची उष्टी बोरं खावी लागली का, शबरीचा भाव तसा होता. बघा, आमच्या जनाईसाठी त्या पंढरी, जो अख्ख्या दुनियेचा मालक आहे, ते पंढरीचे सावळे परब्रह्म, त्याला विठेवरून उतरून खाली येऊन आमच्या जनाईचं दळण दळून द्यावं लागलं का, जनाईचा भाव तसा होता. म्हणून देवाला काय पाहिजे, भाव पाहिजे. देव भावनिका झाला, देव भावनिका झाला, देव पाहुणा घरी आला. त्याला जर शुद्ध भाव दिला तर म्हणजे त्याला काय पाहिजे, फक्त शुद्ध भाव पाहिजे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर आपण काय करतो, देव कुठे शोधायला जातो, देव तर सगळीकडे आहेच. सुईच्या टोकात सुद्धा एवढी जागा रिकामी नाही जिथे देव नाही. देव तर सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे, पण आपण काय करतो, त्याला एखाद्या वस्तुपुरतीच मर्यादित बघायला जातो. तर तो वस्तुपुरतीत मर्यादित आहे का, नाही. तर बघा, एकनाथ महाराज एकदा त्यांना काय करायचं होतं, देव बघायचं होतं, म्हणून ते देवळात गेले. ते काय म्हटले, मला देव बघायचा आहे, चला देव बघायला जाऊया. पण देवळात गेल्यावर त्यांना काय दिसलं, दगडाचा देव दिसला. दगडात म्हणजे दगड दिसला, देव दिसला का, नाही दिसला. तर तो पाषाणापुरता मर्यादित नाही, तो सर्वत्र कसा आहे, ओतप्रोत आहे. भरला गण दाट हरी दिसे. बघा, संत बघा, एवढूचा संत कबीरदास काय सांगतात, तुम्ही तर एवढा एवढा काय पुजता, दगड पुजता. जर एवढूस दगड पुजून जर देव भेटणार असेल तर आम्ही काय पुजू, मोठे मोठे डोंगर पुजू. काय पुजू, तर मोठे मोठे डोंगर पुजू. तर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, देवाला काही रंग आहे का, रूप आहे का, नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही, रूप नाही, नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझ रघुराया, तुझ रघुराया, मैं गुलाम तेरा. बघा, तो कसा आहे, निर्गुण निराकार आहे, त्याला कुठेही शोधायला जायची जागा नाही. त्या चांगला आणि बारीक विचार केला तर ओम नमो जागृत वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशू सकलारती मती प्रकाशी म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. ही ज्ञानेश्वरी आहे. ह्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये ही पहिलीच ओवी आहे. बघा, किती श्रेष्ठ असतील सद्गुरु, श्रेष्ठ असतील ज्ञानेश्वर माऊली, की पहिल्याच ओवीत दाखवून दिला आहे की देव कुठे आहे, तर हृदयामध्ये आहे. ऐसा हृदयामध्ये मिरामू, असा सर्व सुखाचे आरामू. का विशेष बघा, कुठे सांगितलं आहे, तर हृदयातच सांगितलं आहे. त्याला इतरत्र शोधायला जायची गरज आहे का, नाही. चांगला आणि बारीक विचार केला तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, तर त्या सद्गुरूला शरण जायचे आहे. गुरु तर खूप भेटतील हो, गुरु तर खूप भेटतील. गुरु आयते म्हणजे गल्लोगल्ली गुरु भेटतील. बघा, आपण शाळेत गेलो, आपल्याला आईने जन्म दिला, ते आपली पहिली गुरु. नंतर आपण शाळेत गेलो, ते आपले गुरु. त्यानंतर जे
पुढे आपल्याला मार्गदर्शन केले ते गुरु. पण सद्गुरु कोणते? जे आपल्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतात त्यांनाच सद्गुरु असे म्हणतात. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर संत ज्ञानेश्वर माऊली काय बोलतात या ब्रह्मविद्येच्या. बघा, चांगला आणि बारीक विचार करा तर या मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वही होऊ दे या जगा. तर ती कोणती ब्रह्मविद्या सांगितली हो? कोणती ती ब्रह्मविद्या? रामकृष्ण हरी ओम नमो वासुदेव भगवते नम ही सांगितली का? नाही. तर ती ब्रह्मविद्या कोणती? ती जी रामांजवळ होती, ती जी कृष्णांजवळ होती. राम हे वसिष्ठांना शरण गेले, कृष्ण हे सांदीपनींना शरण गेले. जर भगवंतालाही शरण जावं लागलं गुरुंना तर आपण किस झाडकी पत्ती आहे. म्हणून आपल्यालाही काय करावे लागेल तर देवाला शरण जावे, भगवंताला शरण जावे, गुरुंना शरण जावे लागेल. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर ती ब्रह्मविद्येचा आजही दुष्काळच आहे. सुकाळ आहे का? ती ब्रह्मविद्या सगळीकडे आहे का? नाही. तर त्या ब्रह्मविद्येचा दुष्काळच आहे. इवलेचे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. बघा, खरं सांगायचं तर आनंद संप्रदायाने खूप मोठं काम केलं आहे की जी ब्रह्मविद्या आहे ती सर्वत्र पोहोचवलेली आहे. जे रोपट आहे ते एवढं मोठं आहे की खूप मोठं आहे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर बघा, हे मानामणीचं आहे का? इतर कुठेही जा, सगळे पाठांतर करतील, प्रवचन करतील, कीर्तन करतील, म्हणजे ह्या व्यासपीठावर आले की सगळ्यांना काय जोक सांगायचा, कथा सांगायच्या. अरे पण समोरच्याचे उद्धाराचं काय ते सांग तू. तर बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. जो अनुभव आलेला आहे तो इतरांना वाटायचा आहे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर पाहे पदूत पवित्र आणि गोड पासे त्वचेची पदराड परी ते अभिरुण गोचिड अशुद्ध कायने सेविती. बघा, गाईच्या कासेत दूध आहे ते किती पवित्र आणि गोड आहे, पण त्याचा गंध त्या गोचिडाला आहे का? नाही. तर ते तिथे राहून अशुद्ध रक्तच सेवन करतो. तसेच कमलगंध आणि दर धरून नांदणू पैकेची घरी परी परागू सेविती भ्रमरू येरा चिखलू चिवरे. बघा, कमळाचं मकरंद सेवन करण्यासाठी मुंगे दूर वरून येत असतात, पण तिथे राहणारा बेडूक मात्र काय करत असतो? चिखलच चिवडत असतो. तर तो काय करतो? चिखलच चिवडतो. तर बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर ज्ञानदेव म्हणे माझा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. तर आपल्याला काय करायचं आहे तर आत्मदेवाला भजायचा आहे. जो आपल्या हृदयामध्ये आत्माराम आहे त्याला भजायचा आहे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर बघा, आपण 84 लक्ष योनी फेरी फिरलो आणि त्यात आपल्याला हा शेवटचा जन्म कुणाचा लाभला तर मानवाचा लाभला. आणि त्यातही आईच्या गर्भामध्ये असताना हा देह 9 महिने बटाट्यासारखा उकडत होता. तिथे काही एअर कंडिशनर आहे का? नाही. तर तिथे काही एअर कंडिशनर नाही. तर आपण देवाला विनवित होतो, देवा तू या नरकवासातून मला बाहेर काढ, मी तुझे काय करीन. असंच अखंडित भजन सुरू ठेवीन. देवाने आपल्याला बाहेर काढले, नाळ खांडली गेली, तिथेच काय झालं? भजन तुटलं गेलं. तिथेच काय झालं? भजन तुटलं गेलं. तर बघा, धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागे माता पिता आणि कोहम रडे. तर काय, हा धरणीचा वायू लागला आणि आपण ते सगळं विसरून गेलो. देवाला म्हणलो, देवा कुठे तुला वचन दिलं, आम्ही कुठे तुला वचन दिलंय. पण बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर त्या भगवंताला आपली एवढी कळवळ आहे, एवढा आपल्याबद्दल म्हणजे तो तत्पर आहे. बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. सिकंदर राजा होता, तर त्याच्याकडे एवढा अवाढव्य सैनिक होतं. तो काय म्हणला, मी मारताना एका बाजूला ते माझं सैन्य आणि एका बाजूला जगातील मी जेवढे आजपर्यंत जी मालमत्ता कमवली ती एका साईडला ठेवा. आणि कशासाठी? का तर म्हणजे हे कळण्यासाठी की शेवटच्या जेव्हा मनुष्य जातो तेव्हा काहीही सोबत घेऊन जात नाही. त्या सिकंदर राजाची एवढी मालमत्ता होती, एवढे सैन्य होते, तरी तो काय घेऊन गेला का? बरोबर नाही.
हा मानव रिकाम्या हाताने आलाय आणि रिकाम्या हातानेच जाणार आहे. तर फक्त जे भगवंताचे तत्व आहे, ते नाम आहे, तेच आपण फक्त काय करू शकतो, तर ते शेवटच्या श्वासापर्यंत जपू शकतो आणि तेच आपण आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो. तर नाम 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 असं नाम काय आहे बघा. नामाबद्दल नाम म्हणजे तरी काय, आपण एवढ्या वेळ मी सांगितलं नाम नाम नाम. तर बघा, देवाचे द्वारे उभा क्षणे भरी तिन्ही मुक्ती चारी साधिल्या. नाम असं आहे की तिन्ही मुक्ती त्याने साधू शकतो. बघा, देवाचं द्वार म्हणजे कुठलं द्वार, देवळाचं द्वार का नाही, जे हे नाक आहे तेच देवाचं द्वार सांगितलं आहे. इस बंगले को 10 दरवाजे, इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा, आवत जावत कोई न देखे यही बड़ा अचंबा. हा म्हणजे बंगला खूप बनाया रे अंदर नारायण सोया. हा बंगला कितीही सुंदर बनवा, पण जर फक्त राम ह्या बंगल्यामधला राम निघून जाऊन द्या तर कोण विचारेल का? नाही विचारणार. बघा, आपण काय म्हणतो, हा आपण एखाद्याला सांगितलं की परमार्थ कर, असं आहे, खूप चांगला आहे, तर तो काय म्हणतो, हा करायचंय, पण माझं आता वय कुठे आहे. बघा, आपण मुले घालतो शाळेत, तर लहान वयातच घालतो का डायरेक्ट म्हातारी झाल्यावर चला आता शाळेत जायचं आहे शाळेत जा, नाही घालत. आपण सैनिक असतो, तो तरुण म्हणजे यंगच लागतो तिथे, म्हातारा चालेल का नाही. हो, परमार्थालाच म्हातारपण का, तरुणपणीच परमार्थ केला पाहिजे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर साधू संतांनी आपल्यावर खूप उपकार केले आहेत. आज जर साधू संतांनी हे जर ज्ञानेश्वरी, भागवत गीता हे जर लिहून ठेवले नसते तर कुणीही विश्वास कितीही दवंडी पिटवली असती, कितीही सांगण्याचा प्रयत्न केला असता, तरी कुणी विश्वास ठेवला असता का? कुणीही विश्वास ठेवला नसता. साधू संतांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. ते तर तरुण गेले होते, त्यांना काय गरज होती हे लिहून ठेवण्यासाठी, त्यांना काय गरज होती, म्हणजे त्यांना काय एवढी तळमळ होती की हे लिहून ठेवावं, दुसऱ्यांना सांगावं. स्वतः तरील नवे हे नवल, पुढे उद्धारला अनेकांची. त्यांनी स्वतः तर तरुण गेलेच, पण काय केलं तर अनेकांच्या कुळाचा उद्धार केला. बघा, आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे, आम्ही भाग्याचे दास श्रीपाद रायाचे, दास रामदास रायाचे आणि दास अमृते दादाचे, दास जगदीश बाबाचे. आम्ही खूप भाग्याचे आहे म्हणून हा संप्रदाय आमच्या वाट्याला आला. बघा, आपण खूप भाग्याचे आहोत की आपला जन्म भारतात झाला, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात झाला आणि त्यातल्या त्यात ह्या संतांच्या भूमीमध्ये झाला. आणि आपल्याला हा आनंद संप्रदाय ह्या सर्कल मध्ये आपण आहोत, कारण परमार्थ सगळ्यांचाच चालू आहे. सगळीकडे म्हणजे एवढा परमार्थ चालू आहे की सगळीकडे हरिपाठ सुरू आहे, भजन सुरू आहे, पण ते देवाचं जे नाम आहे ते कुठे आहे का? त्याचा कुठे ठाम पत्ता नाही. ऐकणाऱ्यांची तर काही चुकीच नाही. बघा, तुम्ही ऐकणारे अगदी कान म्हणजे मन लावून ऐकताय, पण इथे सांगणारा या व्यासपीठावर बसलाय, त्याच्याकडे जरच ते साधन नसेल तर तुम्हाला देईल का? जर विहिरीत पाणी नसेल तर ते तुम्हाला भेटेल का? नाही भेटणार. कारण बघा, जर त्याच्याकडेच नसेल तर तो तुम्हाला काय देईल? तर बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर जर आपल्याला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सद्गुरूला आणि सद्गुरूला शरण जावे लागेल, त्याशिवाय त्या देवाची प्राप्ती होणार नाही. बघा, सद्गुरू अशी काय करतात की ज्याच्या जोरावर आपल्याला अशक्य असा भगवंत प्राप्त करून घेता येईल. बघा, ते जे जीवाचं आणि शिवाचं ऐक्य आहे ते सद्गुरूच करून देतात. बघा, माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृते दादानं जीवाचं लगीन शिवासी लाविल, जीवाचं लगीन शिवासी लाविल. काय वर्णावा त्या लग्नाचा थाट, काय वर्णावा या लग्नाचा थाट. नामाचं मंगळसूत्र, नामाचं मंगळसूत्र मनोमणी ओविल, नामाचं मंगळसूत्र मनोमणी ओविल.
जीवाचं लगीन शिवासी लाविलं. तर माझ्या सद्गुरु रायांनी काय केलं तर त्या जीवाचं लगीन शिवासी लाविलं आणि जे नाम आहे त्या नामाचं मंगळसूत्र मनोमनी होईल. बघा मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एक राजा होता, तो खूप श्रीमंत होता, त्याच्याकडे खूप संपत्ती होती आणि त्याला एकुलती एक अशी मुलगी होती. तर राजाच्या मनात आलं की आपली आता मुलगी मोठी झाली आहे, तिचं लग्न करावं. त्याने काय केलं की ज्योतिषाला बोलवलं, लग्नाची तारीख काढली, सगळं काही म्हणजे लग्नाची तारीख फिक्स झाली, पत्रिका छापायला दिल्या, सगळीकडे सांगितलं, सगळीकडे बातमी पसरली की राजाच्या मुलीचं काय आहे तर लग्न आहे. लग्नाचा दिवस जवळजवळ येऊ लागला. म्हणजे मोठा मंडप घातला, सनई वाजंत्री सगळं सगळं काही आणलं. परत भोजनासाठी कोणताही जिन्नस ठेवला नाही, सगळे सगळे जे म्हणजे जेवणाचे प्रकार आहेत ते सगळे ठेवले. म्हणजे लग्नाची दिवस जवळ आला, लग्नाचा मुहूर्त जवळ आला, नवरी मुलीला आणलं गेलं आणि की सगळी विधी सुरू झाली आणि जो ब्राह्मण असतो तो म्हणाला की नवऱ्या मुलाला बोलवा. तर राजा काय म्हणाला, नवरा मुलगाच बघायचा बाकी आहे, अजून तुम्ही उरकून घ्या, चालेल. मग तसंच इथं जीव आहे पण शिवच नाही आहे, चालेल का, नाही चालणार. तसंच त्या गावात एक खूप गरीब माणूस होता, त्याची मुलगी लग्नाला आली होती. त्याने काय केलं, मुलीसाठी, मुलगी खूप हुशार होती, तिच्याच जोडीचा हुशार असा मुलगा बघितला आणि 4-5 मंडळींना बोलवून नाश्ता पाणी फक्त देऊन त्यांचं लग्न लावून दिलं तिथे. बघा, राजा हुशार की तो गरीब माणूस हुशार, तर तो गरीब माणूस हुशार. कारण इथे आपल्याला काय करायचं आहे, या जीवाचं आणि शिवाचं ऐक्य घालून द्यायचं आहे. बघा, श्रीपाद बाबा म्हणायचे की तुम्ही दृष्टांत लक्षात नका घेऊ, त्याच्या मागचा सिद्धांत लक्षात घ्या. तर त्याच्या मागचा सिद्धांत काय आहे तर तिथे तो गरीब माणूसच हुशार आहे. आपल्याला इथे जीवाचं आणि शिवाचं ऐक्य घालून आणायचं आहे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर आपण बघा, जी काशीला जाणारी गाडी असते, जी काशीला जाणारी ट्रेन असते, ती दररोज जात असते, ती दररोज यात्रा करत असते, पण तिला दर्शन घडतं का, नाही. तसंच दररोज यात्रा सुरू आहे तर बाबळीवरी मुंग्या घालती झाल्या तैशा यांच्या वाऱ्या पंढरीच्या. दररोज देवस्थान सुरू आहे, दररोज देवाच्या दर्शनाला जातो, पण त्या देवाची ओळखच झाली नाही, तो देव काय आहे ते माहीतच झालं नाही, तर चालेल का, नाही चालणार. तर त्या देवाची ओळख करायची असेल तर काहीतरी वशिला पाहिजे ना, त्या देवापर्यंत जर पोहोचायचं असेल तर काहीतरी वशिला पाहिजे. म्हणून संतांमार्फतच आपल्याला त्या देवापर्यंत पोहोचता येईल, अन्यथा पोहोचता येईल का नाही. पण आपलं काय चाललं आहे, संकट आलं तीच आपल्याला त्या देवाची आठवण येते की संकट आलं तेव्हा तू माझा बाप, आणि संकट निघून गेलं तेव्हा मी तुझ्या बापाचाही बाप. असं चालेल, असं चालेल का, असं चालणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे तर त्या आत्मा रामाचीच ओळख करून घ्यावी लागेल. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर भाकरीला पोपडे आले, भाकरीला पोपडे आले तसे तुम्हाला देखील यायला पाहिजे. बघा, आपण म्हणजे चांगला आणि बारीक विचार केला. आता हा आधुनिक काळ आहे, या आधुनिक काळामध्ये जिथे तिथे इंटरनेट, जिथे तिथे वायफाय शिवाय काय चालतं का, नाही चालत. आपला फोन असतो, त्या फोन मध्ये तो वायफाय कनेक्ट करून घ्यायचा असेल तर काय लागतं, ती पासवर्डची गरज असते. कशाची, पासवर्डची. जर आपला आणि देवाची जर लिंक म्हणजे जोडून घ्यायची असेल, देवाची लिंक जोडून घ्यायची असेल तर काय पाहिजे, करेक्ट पासवर्ड पाहिजे. जर त्या वायफायचा पासवर्ड माहित नाही आणि चुकीचा पासवर्ड टाकला, किती वेळाने तो म्हणजे वायफाय कनेक्ट होईल, कितीही वेळ जाऊ तो वायफाय म्हणजे तिथे अख्खा जन्म गेला, तो माणूस मेला तिथे, तरीही तो म्हणजे वायफाय कनेक्ट होईल का, नाही होणार. तसंच देवाची ओळख जर करून घ्यायची असेल, त्या देवाला प्राप्त करून घ्यायचे असेल, संतांना तो करेक्ट पासवर्ड विचारावा लागेल आणि तो करेक्ट पासवर्ड फक्त कोणाकडे आहे तर संतांजवळ आहे. तो करेक्ट पासवर्ड फक्त कोण देऊ शकतात तर संतच देऊ शकतात. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर संतांनी
बघा किती म्हणजे संतांची उपकार. संत काय म्हणतात, संत उदार उदार होळी होळी अनंत भांडार. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर संत मुक्त असताना वाटत गेले की संत काय म्हणतात, देव घ्या कोणी ऐता आला घर कुसोनी. पण माणसं काय म्हणली हो, देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. किती आपण म्हणजे दूर म्हणजे की आपलं किती दुर्भाग्य. संत देव देत आहेत पण आपण काय म्हणलो की नको आमच्या म्हणजे आम्ही मूर्ती आणून एवढे देवाला गच्च भरलाय की त्या संतांकडचा देव घ्यायला आमच्याकडे काय आहे काय नाही, जागाच नाही आहे. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर त्या जनाईचा काय भाव, त्या जनाईचा किती शुद्ध भाव होता हो. काय गरज होती की त्या पांडुरंग परमात्म्याला त्या जनाईची सेवा करण्यासाठी यायची. बघा तर ती भक्ती, ती जनाईची भक्ती आहे ती खूप म्हणजे ती भक्ती खूप त्या देवाच्या तिची भक्ती होती. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर मग हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष त्या धरू विवेकावरी. जसे डोळा अंजन भेटे तेवी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. का चिंतामणी आले हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञान देव म्हणे. बघा म्हणून जाण तेन गुरु भजिजे तेन वृत्त कार्य होईजे, जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोष आधी. म्हणून काय करायचे आहे, एखादं जर झाड वाढवायचं असेल तर त्याच्या फांद्यांना पाणी घालून उपयोग आहे का, नाही. पाणी कुठं गेलं पाहिजे, मुळापाशीच गेलं पाहिजे. तसंच भजन कुठून झालं पाहिजे, तर हृदयातूनच भजन झालं पाहिजे. तर बघा म्हणून काय करायचे आहे, जाणत्या गुरुला शरण जायचे आहे. बघा गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे और शिष्य भी ऐसा चाहिए जो गुरु से कुछ न मांगे. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर गुरु खूप भेटतील की ज्याला बसायला गाडी आहे, ईदवर दाढी आहे, ज्याचा थाट माट आहे. आजकाल म्हणजे असं शोच जमाना आहे, जिथे असं दिसेल तिथेच माणूस जातो. मग जिथे थाटमाट दिसेल तिथेच जातो. पण तसं काय उपयोग आहे का. जी म्हणजे जे गुरु पांढर सोडून केशरी कपडे घालतात, केशरी सोडून अजून दुसरे वस्त्र परिधान करतात, त्यांना शरण जाऊन काय उपयोग आहे का, नाही. तर खऱ्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि तेच फक्त आपल्याला जी सद्वस्तू आहे ती प्राप्त करून देतात. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर जे आपणांसी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जन. जे आम्हाला सद्गुरूंनी सांगितलं आहे तेच आम्ही पुढे सद्गुरूंनी पुढे द्यायचं काम दिलं आहे. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर बुडते हे जन न देखवी डोळा, येतो हिताचा कळवळा जीव तुटे तिळत या. हे जन काय होतंय ते बुडतंय तर ते बघवत नाहीये. म्हणूनच चांगला आणि बारीक विचार केला तर त्या परमात्म्याची आपल्याला म्हणजे आतून भक्ती करायची आहे. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर आपण काय म्हणतो, सगळं माझं, हे घर माझं, बायको माझी, आई माझी, मुलं माझं, पण काय स्वतःच काही आहे काय हो, इथलं काहीच तुमचं नाही. बघा स्वतःचे म्हणजे माझे म्हणून स्वतःचे काहीच नाही. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडशील धाई धाई, हात लावून नशिबाला तू रडशील धाई धाई. या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर ती तुझ्या मागची चोर, तू मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, तू मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. म्हणून घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडशील धाई धाई. या संसारा पायी तू म्हणशील घरदार ते येतेच राहील सार, तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर,
तू मेल्यावरती तुझं घर गावाच्या बाहेर, म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावणी नशिबाला तू रडशील धाई धाई, या संसारा पायी या संसारा पायी. बघा की कितीही संसार केला, बघा एखादा व्यक्ती गेला तर कोण म्हणतं का हो, बायको म्हणेल की माझा नवरा मेला, आता माझ्या मुलांच्या भविष्याचं काय होईल. आई वडील म्हणतील की माझा मुलगा गेला तर आता माझ्या म्हातारपणाचं काय होईल. कोण म्हणतं का हो, तो गेला त्याचं काय होईल. तर फक्त सद्गुरू आणि सद्गुरूच तो विचार करून ठेवतात की तो गेला आणि त्याचं काय होईल. जन्म मरणाचा फेरा बाद करून कोणी देत तर ते फक्त जन्म मरणाचा फेरा सद्गुरूच बाद करून देतात, इतर कोणीही करू शकत नाही. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर आपण ह्या राट गाडग्यातून आपल्याला सुटून जायचं आहे. ह्या 84 ओणे फेरे फिरून हा लाजचा देह कुणाचा लाभला आहे, तर मानवाचा लाभला आहे. तर चांगला आणि बारीक विचार केला तर याच देही याच डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा, तर ह्याच देहामध्ये मुक्त होईन तर कशाने, तर त्या परमात्म्याच्या नामानीच. बघा ते नाम कधीपासूनच आहे हो, जेव्हा कोठेच नव्हते पाही, जेव्हा कोठेच नव्हते काही, अवघी शून्याची होती पाही, तेव्हा एक ढाळ गरज निर्माण झाली आणि तिने हे विश्व निर्माण केले. तेव्हापासूनचे हे नाम आहे. तर तेव्हापासूनचे हे चालत आलेले नाम आहे. आजचे आहे का, नाही, ते आजचे नाम नाही, ते अनादी कालापासूनचे परब्रह्म तत्व ते नाम आहे. तर बघा साधू संत सगळे देवही गुरूंना शरण गेले, देवानेही सद्गुरू केला, तर आपण का नाही करू, आपणही केला पाहिजे. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर आपण वाघाचे बछडे आहोत तर वाघिणीचे बछडे आहोत. वाघिणीचे दूध ठेवायला काय लागतं, तर सोन्याचंच भांडं लागतं आणि इतर कोणत्याही भांड्यात ते दूध ठेवलं तर ते काय होते, भांड्याला तडा जाते. तसंच आनंद संप्रदायामध्ये श्रीपाद बाबांनी काय केलं हो, डब्बे तयार केले नाही, काय केलं तर इंजिनच तयार केली. तर ती इंजिन 12 डब्बे ओढून नेऊ शकतात, तेवढी ताकद आहे. कशाच्या जोरावर, त्या नामाच्या जोरावर. कशाच्या जोरावर, त्या सद्गुरूच्या, म्हणजे ते सद्गुरूच असे ठाम पाठीशी उभे आहेत. बघा आजकाल बघा चांगला आणि बारीक विचार केला तर म्हणजे कोणतेही संकट येऊन द्या, कितीही कठीण परिस्थिती येऊन द्या, त्या परिस्थिती घाबरून पळेल की आमच्या पाठीमागे एवढे ठाम सद्गुरू उभे आहेत. ते सद्गुरूंचा पाठिंबा असला तर काही घाबरायची गरज नाही. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर आनंद संप्रदायामध्ये इंजिन तयार झालेली आहेत. बघा सद्गुरू म्हणजे माझी उभी ही सद्गुरूंवरच होती. तर सद्गुरूंची थोरवी एवढी महान आहे. म्हणून माझं एकच सांगणं आहे, ह्या जन्मामध्ये येऊन काही केलं नाही तरी चालेल, तर सद्गुरूंना शरण जा आणि त्यातल्या त्यात म्हणजे जे तुम्हाला सद्वस्तूची प्राप्ती करून देतील अशा सद्गुरूंना शरण जा. बघा की चांगला आणि बारीक विचार केला तर ही संसार रूपी गंगा सुरूच आहे. तिचा प्रवाह एवढा आहे की आपण ऐल तीरावरून पैल तीरावर जाऊ शकत नाही. तर आपल्याला काय करायचे आहे, ते सद्गुरू आहे त्यांचं पोट धरून त्या ऐल तीरावरून पैल तीरावर जायचं आहे. ऐसी याचा पदर धरा जेणे देव येईल घरा, ऐसी ये पदराचे धनी. कुणाचा पदर धरा, तर अशांचा पदर धरा की ज्याने काय होईल, तर देव घराला येईल. तर ते सद्गुरू आहेत, ते फक्त सद्गुरू आणि सद्गुरूचही भवसागर आहे, तो आपल्याला काय करतात तर पार करून नेऊ शकतात. बघा चांगला आणि बारीक विचार केला तर मी तुम्हाला दृष्टांत सांगते. एक मार्केट असतं, एक मार्केट आहे, त्याच्यामध्ये एका साईडला सोनाराचं दुकान आहे आणि एका साईडला भाजीवाल्याचं दुकान आहे. भाजीवाल्याला ओरडावं लागतं की म्हणजे 10 रुपयाला जुडी, 10 रुपयाला जुडी, पण सोनाराला ओरडावं लागतं का, नाही. तो मस्तपैकी सोने म्हणजे आपलं सोनं म्हणजे त्यात ठेवलेलं असतं
शोरूम मध्ये ते लावलेला असतो आणि तो मस्तपैकी खुर्चीमध्ये एसी मध्ये बसलेला असतो, त्याला ओरडावं लागतं का? नाही ओरडावं लागत. तसंच म्हणजे आपल्याला हे सोन्याची म्हणजे ही खाणच आहे बघा. चांगला आणि बारीक विचार केला तर ही काय म्हणजे दादा काय सांगतात ज्या दिवशी अनुग्रह दिला त्याच दिवशी बेटू काय झालं तर ह्या देहाचं काय झालं? सोनं झालं, सोनं. मग बाकी काय पाहिजे? तर ज्या दिवशी अनुग्रह दिला त्याच दिवशी मुक्त झाला. म्हणून चांगला आणि बारीक विचार केला तर बघा, आपण बाजारात गेलो, आपल्याला भाजी घेऊन यायची असेल, किती रुपयाची भाजी हो? 10 रुपयाची भाजी. पण आपण काय करतो की किती उलटून पालटून बघतो, किती बघून आणतो त्या 10 रुपयाची भाजी. मग तसंच इथे जीवन मरणाचा फैसला करायचा असेल तर किती बारकाईने आणि किती बारकाईने आपल्याला हा म्हणजे जीवन मरणाचा फैसला करावा लागेल. आपलं काय चालू आहे? म्हणामणीचा परमार्थ चालू आहे, सगळं चाललंय वरवरच चाललंय, भक्ती चालले ती पण कशी वरवरची चालली, की रोज उठतोय, देवाला दिवा लावतोय, अगरबत्ती ओवाळतोय. म्हणजे अगरबत्ती हे करून काय उपयोग आहे का? नाही. ही वरवरची भक्ती करून उपयोग आहे का? नाही. तर बघा, आपल्या समोर जर एखादं पंचपक्वानांचं ताट वाढला असेल, त्यातला घास उचलावा लागेल, तो खावा लागेल. तो घास म्हणजे तेव्हा त्याची चव कळेल, ते जेवण खारट आहे, गोड आहे, की ते जेवण छान झालं आहे. कधी कळेल? तर ते खाल्ल्यावरच कळेल, ते जेवण खाल्ल्यावरच आपल्याला कळतं. तसंच देवाची वरवर भक्ती करून चालेल का? देवाची वरवर भक्ती करून चालणार नाही. बघा, एखादी रूम आहे, तिथे आपल्याला प्रकाश आणायचा आहे, लाईट आणायची आहे, तर आपल्याला कुठे त्याला शोधायला जावं लागेल का? की कुठे जावं लागेल म्हणजे आपल्याला की त्यातला प्रकाश मिळेल? नाही. काही करायची गरज नाही, फक्त एक लाईटीचं बटन लावायची गरज आहे, तो आपोआप तिथेच आहे. तो अंधार काढून टाकायचा असेल तर फक्त प्रकाशाची गरज आहे. तो प्रकाश कुठे होता? तिथेच होता. फक्त काय केलं तर आपण ते बटन दाबलं तर ते आपल्याला तर आपण काय केलं तर त्याची तिथे ओळख करून घेतली, तो तिथेच आहे, तो कुठे गेला नाही. तसा देव तिथेच आहे, कुठेही गेला नाही, तो सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे. बघा, देव नाही अशी जागाच नाही. बघा की खारघरची हवा वेगळी, पंढरपूरची हवा वेगळी, असं वेगवेगळं आहे का? नाही. जिसकी उसकी टेक, सबकी निशाणी एक. सगळ्यांची निशाणी काय सांगितली आहे? एकच सांगितली आहे. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असेल. बघा, आपल्याला जर पंढरपूरला जायचं आहे आणि जर आपण खारघरकडे येणारी गाडी पकडली, किती दिवसात पंढरपूरला पोहोचू? पंढरपूर सापडेल आपल्याला? कधीपर्यंत सापडेल? कधीही कितीही जन्म गेले तरी सापडणार नाही, कारण आपण एकतर चुकीच्या गाडीत बसलेलो आहे. आपल्याला काय करावं लागेल तर बरोबर गाडी पकडावी लागेल, ती नामरूपी गाडी पकडून ते सद्गुरू जो ड्रायव्हर आहे तो आपल्याला बरोबर आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचवूनच सोडणार, आधी मध्ये कधी सोडणारच नाही. आपण उलटून त्याला विसरू म्हणजे सद्गुरूला म्हणजे हे करू शकतो, पण सद्गुरूला कायम आणि कायम आपल्या लेकराची आठवण असते की आपल्या लेकराचा उद्धार झाला पाहिजे, की आपल्या लेकराचं म्हणजे हित झालं पाहिजे. जर म्हणजे आपली जर काळजी असेल, आपलं जर कळवळ असेल तर खरं कोणाला असेल तर तो सद्गुरूला आणि सद्गुरूलाच आहे. म्हणजे बाकी सगळे आपली हे करतात, कधीपर्यंत? आपली जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत. एकदा गरज संपून द्या, माणूस बघेल तरी का आपल्याकडे? नाही बघणार. पण सद्गुरू, माझं लेकरू पुढे गेलं पाहिजे. म्हणजे दादा म्हणतात की बेटू थोडं थोडं बोलायला लागा, प्रवचन करा, पुढे जाऊन तुम्ही कीर्तन करतात. त्यांचं म्हणजे याच्यात काही आहे का? नाही. ते म्हणतात माझं लेकरू मोठं झालं, त्यात मी मोठा झालो, माझं समाधान आहे. की त्यांना वाटतं की माझं लेकरू मोठं झालं ना, बस झालं, म्हणजे आपोआप गुरु मोठे होतात. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर संतान घरचा कुत्रा झालो आणि भुंकत भुंकत दारी आलो. हे म्हणजे बघा,
हे कुणी माझ्या सद्गुरूंनी सांगितलेले बोल नाहीत. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अमृते माझ्या दादा, हे दादांचे बोल नाही, तर हे माऊलींनी जे लिहून ठेवलेलं आहे, तुकोबरायांनी जे सांगितलेलं आहे तेच तुम्हाला सांगणे आहे. म्हणजे माझ्या गुरूंच्या पदार्थ काहीही नाही. बघा, जे गुरूंनी काम दिलं आहे तेच पुढे नेण्याचं काम हे शिष्याचं म्हणजे आहे. चांगला आणि बारीक विचार केला तर मी ते सांगणारी कोणच नव्हती. बोलणारे हे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, अमृते दादा हेच बोलणारे होते. बघा की चांगला आणि बारीक विचार केला तर आपला कळवळा फक्त गुरूंनाच असतो. तर इथे मी माझी सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरू सच्चिदानंद अमृते दादा यांच्या चरणी समर्पण करते आणि तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पण करते. बघा, इथे मी जर काही चुकून बोलले असेल, काही वाईट शब्द बोलले असेल तर तो माझा अल्पबुद्धीचा दोष समजून माफ करा. आणि इथे जे काही चांगलं बोलले ते माझ्या गुरूंचं आहे, ते तुम्ही घ्या. बघा, चांगला आणि बारीक विचार केला तर हे खूप सोपं आहे. परमार्थ एवढा सोपा आहे की म्हणजे उलटून संसार अवघड आहे, तो करावा लागतो, पण परमार्थ करावा लागतो का नाही. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवावा. कुठे जाऊ नका, काही करू नका. कुठलं काम करतोय फक्त त्याचं स्मरण करा, बसलोय फक्त त्याचं स्मरण करा. श्वासाने कर भजन गड्या तू, श्वासाने कर भजन. कशाने भजन करायचं आहे तर फक्त आणि फक्त श्वासानेच भजन करायचं आहे. तर मी माझी ही प्रवचन रूपी सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी अर्पण करते. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद अमृते दादा, गुरुवर्य जगदीश बाबा, विक्की बाबा, जिगणा आई, समस्त गरजे परिवार सगळ्यांच्या चरणी, सर्व साधक मायबाबांच्या चरणी अर्पण करते व माझ्या सेवेला इथेच पूर्णविराम देते. जय हरी, जय हरी, जय हरी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस धर्म सूर्य पाहो, जे वांचिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षद सकळ मंडळी, ईश्वर निशांची मांदी आई. अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलचे अर्णव पियुषांचे, चंद्रमी जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी. भजिजे आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये. दृष्टा दुष्ट विजये होवावे जे, आणि मने श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान बसाओ, येणेवरी ज्ञान देओ सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देओ सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देओ सुखिया झाला.